बालगृह म्हणावं की कारागृह म्हणावं, यांचं शोषण करणारे कोण आहेत? छळापोटीच अक्षरशः टेरेसवरून उड्या मारून त्यांनी न्यायालयापर्यंतची धाव घेतलेली आहे। त्यांना बळजबरी धर्मांतराला बळी पाडलेलं जात आहे। त्यांची सुरक्षितेची जबाबदारी असल्यानंतरही त्यांचं छळ झालेलं आहे। पाणी शिंपडून डोक्यावर एखादं तुमच्या जर काही लावलं जात असेल तर ते कोणत्या धर्मात होतं हे आपल्यालाही माहित आहे। संदर्भात नम्र निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इथं वेगवेगळ्या संघटनेच्या महिला आलेलो आहोत। त्या बालसुधारगृहामध्ये धर्मांतर केले जाते, वेगवेगळ्या प्रकारचं जादू टोण्याचं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं जातं आणि त्यांना फोर्स केला जातो की तुम्ही अमुक धर्मामध्ये धर्मांतर करा। त्यानंतर त्यांना शारीरिक मानसिक छळ तिथं सहन करावा लागला आहे आणि त्या छळापोटीच अक्षरशः वरतून टेरेसवरून उड्या मारून त्यांनी न्यायालयापर्यंतची धाव घेतलेली आहे। पुढे पोलिसांनी सुद्धा त्यांची FIR नोंदवून घेतलेली नाही आहे, म्हणून पोलिसांसंदर्भात सुद्धा इथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की योग्य ती कारवाई करायला पाहिजे। चाइल्ड वेलफेअर कमिटी सुद्धा इथे एक समिती नेमून त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून त्या मुलींना इथं सुरक्षितता प्रदान करणं हे सरकारला अशा प्रकारचं निवेदन आम्ही केलेलं आहे। हा निवेदन आम्ही CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी, ज्याच्या अंतर्गत हे विद्यादीप बालगृह आहे आणि ह्याच्यात असणाऱ्या अल्पवयीन मुलींवरती त्यांची सुरक्षितेची जबाबदारी असल्यानंतरही त्यांचं छळ झालेलं आहे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, त्यांचं शोषण झालेलं आहे। त्यांना पुरेसे सगळे जे तिथे एक दिलेलं पाहिजे सोयी सुविधा त्या दिलेल्या नाही आहेत त्यांना, आणि त्यांच्यावर धर्मांतरणाचं बळजबरी त्यांच्यावर हे केलेलं जात आहे। त्यांना बळजबरी धर्मांतराला बळी पाडलेलं जात आहे। हे सगळं प्रकरण जेव्हा 30 जूनला समोर आलं, जेव्हा 9 मुलींनी तिथून पलायन केलं आणि त्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या दारी आल्या, त्यावेळेला ह्या मुलींच्या संरक्षणाचं काय? 9 मुली बाहेर पडल्या, उर्वरित मुलींच्या सुरक्षितेचं काय? तिथे असणाऱ्या मुलींच्या ज्या रूममध्ये बेडरूममध्ये CCTV लावले आहेत त्यांचे फुटेज नेमके कोणाकडे आहेत? हे कशासाठी CCTV त्यांच्या प्रायव्हसीमध्ये कशासाठी हे सगळे ठेवलेले आहेत? आणि ह्या मुलींचं पुढे भविष्य काय? ह्यांचं शोषण करणारे कोण आहेत? समाजापुढे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की CWC सारखी जबाबदार संस्था त्याच्या अंतर्गत हे सगळं घडत आहे। मला एक सांगा, बाकी खूप महिला समिती असतात, खूप वेगवेगळे संस्था असतात ज्या मानव हक्क, स्त्री हक्क, बाल हक्कासाठी आवाज वर करतात, आज त्या सगळे चुप का आहेत? धर्मांतराचा विषय म्हणताय, कुठल्या धर्मांतराचं परिवर्तन केलं जातं? हा विषय पाणी आता इथे सगळे सुज्ञ आहेत। पाणी शिंपडून डोक्यावर एखादं तुमच्या जर काही लावलं जात असेल तर ते कोणत्या धर्मात होतं हे आपल्यालाही माहित आहे, आणि गुडघ्यावर बसून तुम्हाला काही पठण करण्यास जर भाग पडत असतील तर ते कोणत्या धर्मांतरात धर्म तुमचं होतंय तेही आपल्याला माहित आहे। ह्या सगळ्या गोष्टी त्या बालगृहाच्या अंतर्गत, बालगृह म्हणावं की कारागृह म्हणावं, तिथे होत आहे आणि त्या ठिकाणी आजही मुली ज्या उर्वरित आहेत त्या सुरक्षित नाहीयेत। त्याच्यासाठी शासनाने काय नेमके पाऊल उचलावेत किंवा उचललेले, 4 दिवसाखाली अजून त्यांचे मुलींचे FIR घेतलेले नाहीत, तर आम्ही त्या संदर्भात इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत की CWCची ही कमिटी आहे ती बरखास्त व्हावी, त्याची सखोल चौकशी एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, त्या समितीची, त्यात होणाऱ्या सगळ्या गैरवर्तनाची, आणि स्वतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ते पूर्ण विद्यादीप बालगृहाची देखरेख टेकओव्हर करावी, एवढी आमची नम्र विनंती आहे। पोलिसांनी निवेदन, आपल्याला जसं माहीत पडलं आहे, पोलिसांनी FIR विद्यादीप बालगृहाच्या एकतर्फी त्यांनी FIR घेतलंय, पण मुलींनी त्यांच्याकडे विनवणी करून सुद्धा मुलींचा FIR घेण्यात आलेला नाही। तर आज आमच्या मनात प्रशासनासाठी हाच प्रश्न निर्माण होतो की ही एकतर्फी भूमिका कशासाठी? ज्या मुली स्वतःच्या जीवावर खेळून आज तुमच्या दारी आल्या आहेत की आम्हाला न्याय द्या, त्यांचं तुम्ही रेकॉर्ड काहीच न घेता, जे तुमच्याकडे नाही आले त्यांचं तुम्ही FIR घेताय, ही एकतर्फी भूमिका का?